लोकशाहीची प्रेरणा संघनायक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध, विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघ, धम्मप्रसारक सम्राट अशोक, रिपब्लिकन राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संविधानिक आदर्शांना त्रिवार वंदन। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉक्टर रामदासजी आठवले, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय सीमाताई आठवले आणि माझ्या प्रिय रिपब्लिकन बांधवांनो, डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या पुढाकाराने व पूज्य भदंत डॉक्टर राहुलजी बोधी यांच्या सुनियोजनामध्ये दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी दुपारी 2 वाजता रेसकोर्स मैदान महालक्ष्मी मुंबई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे। या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे कार्याध्यक्ष पूज्य भदंत डॉक्टर राहुलजी बोधी, प्रमुख अतिथी पूज्य भदंत दलाई लामा, माननीय दिनेशजी गुणवर्धने प्रधानमंत्री श्रीलंका, माननीय श्रेष्ठा थविसिंग प्रधानमंत्री थायलंड, माननीय अशी केसांग राजकुमारी भूतान व 18 देशाचे सन्माननीय प्रतिनिधी या ठिकाणी त्यांना पाचारण करण्यात आलेले आहे व या आंतरराष्ट्रीय परिषदेची अध्यक्षता माननीय डॉक्टर रामदासजी आठवले हे भूषविणार आहेत। या आंतरराष्ट्रीय धम्म परिषदेचं आयोजन करण्याचा जो उद्देश आहे 14 ऑक्टोबर म्हणजे बाबासाहेबांच्या नेतृत्वामध्ये 1907 ते 1956 पर्यंत जे बांधव आंदोलित झाले, त्यातून संस्कारित झाले, त्या सर्वांना बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षित केले। आणि हा धम्मदीक्षित वर्ग म्हणजे जात धर्म आणि धर्म त्यागून धम्मदीक्षित झालेला जो वर्ग आहे, हा वर्ग म्हणजे या रिपब्लिकन भारताचा नीतिवान लोकशाही समाज। आणि या नीतिवान लोकशाही समाजाला बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूर दीक्षाभूमी नागपूर येथून राष्ट्राला अर्पण केले। आणि याचा दुसरा टप्पा जो होता तो बाबासाहेबांनी जो निश्चित केला होता की 16 डिसेंबर 1956 ला मुंबई रेसकोर्स येथून एक आंतरराष्ट्रीय संदेश आपल्याला द्यायचा आहे। 14 ऑक्टोबर 1956 ला राष्ट्रीय संदेश दिला आणि 16 डिसेंबरला आम्हाला आंतरराष्ट्रीय संदेश देण्याचं बाबासाहेबांनी नियोजन केलं होतं। परंतु 6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं आणि बाबासाहेबांचा 16 डिसेंबरचा जो कार्यक्रम आहे तो अधुरा राहिला। डॉक्टर रामदासजी आठवले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार, बाबासाहेबांच्या आंदोलनाला समजून प्रत्येक कृती संचलन हे त्यांचं अगदी योग्य दिशेनं त्यांचं चाललेलं आहे। याकडे आम्ही जेव्हा बारकाईनं पाहतो तर प्रत्येक आता म्हणजे आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं जे आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्यासोबतच देशात आणि राज्यामध्ये जी काही परिस्थिती आहे आणि या विपरीत परिस्थितीमध्ये ते कोणत्या कार्यक्रमासाठी स्वतःला झोकून देत आहेत, ही गोष्ट विशेषतः रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी ही समजून घेतली पाहिजे आणि भारतीय समाजामध्ये ही घेऊन गेलं पाहिजे। कारण बाबासाहेबांचा दृष्टिकोन असा आहे, संविधानिक दृष्टिकोन असा आहे की मोहनजोदडो हडप्पा संस्कृती असेल, महाजनपद, शाक्य संघ, बौद्ध भिक्खू संघ आणि भारतीय संसद ही जी संविधानिक दिशा बाबासाहेबांनी निश्चित केली, या दिशेच्या तहत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 26 जानेवारी 1950 ला जी आम्हाला संसदीय लोकशाही प्रणाली आणि या प्रणालीचं संविधान जे लागू करून या देशाला प्रजासत्ताक भारत म्हणून जे घोषित केलं, ही संसदीय लोकशाही प्रणाली बाबासाहेबांनी बौद्ध भिक्खू संघातून घेऊन राष्ट्राला लागू केलेली आहे। त्याचबरोबर
ही संसदीय लोकशाही बौद्ध भिक्खू संघातून घेतलेली आहे. तर भारतीय नागरिकांना धम्माचे संस्कार असले पाहिजेत. धम्म म्हणजे संसदीय लोकशाही. आणि या संसदीय लोकशाहीचे संस्कार भारतीय नागरिकांना देण्याच्यासाठी धम्मध्वज घेऊन दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून धम्म संस्काराचं नियोजन केलं. संविधानिक राजकारणासाठी धम्मचक्रांकित निळा ध्वज घेऊन दी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं नियोजन केलं. आणि संसदीय लोकशाहीच्या संचलनासाठी धम्मचक्रांकित राष्ट्रध्वज घेऊन दी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं नियोजन केलं. या ज्या संविधानिक संस्था बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या आहेत, याकडे बाबासाहेबांचे अनुयायी या नात्यानं आम्ही गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. आम्ही बाबासाहेबांचे जे संदेश आहेत, जो संकेत आहेत, ते स्पष्टपणे आमच्या कृती कार्यक्रमांच्या माध्यमातून आम्ही आचरणात आणले पाहिजेत. आम्ही आचरणात आणल्यानंतर त्याचं उर्वरित वर्ग त्याचा अनुकरण करत असतो हे लक्षात घेता बाबासाहेबांनी हे सुद्धा निश्चित केलं की राष्ट्राची आचारसंहिता भारतीय संविधान, त्यापूरक समाजाला आचारसंहिता बुद्धाचा धम्म, संविधानिक राजकारणासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, याचं निष्ठापूर्वक वहन करणारा नीतिमान लोकशाही समाज आणि राजकारण प्रवेशपूर्व प्रशिक्षण विद्यालय या रिपब्लिकन पंचसूत्राचा सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला म्हणजे स्पष्टपणे त्याची संकेत आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आपण आपल्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय जीवनामध्ये या रिपब्लिकन पंचसूत्राला किती महत्व दिलं पाहिजे हे आपण बाबासाहेबांचे अनुयायी या नात्यानं आम्ही समजून घेतलं पाहिजे. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं जे आंदोलन आहे की नीतिमान लोकशाही समाज जो 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी राष्ट्राला अर्पण केलेला आहे, काय उद्देश आहे? या नीतिमान लोकशाही समाजाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर नेतृत्व केलं जाईल आणि यांच्या माध्यमातून राष्ट्राचं नेतृत्व केल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आम्हाला जाता येईल. म्हणजे आमचा युनोवर प्रभाव निर्माण झाला पाहिजे, आमचा म्हणजे संसदीय लोकशाहीचा प्रभाव निर्माण झाला पाहिजे. अशा स्वरूपाचं हे जे नियोजन आहे, या नियोजनाच्यासाठी बाबासाहेबांनी आपलं आयुष्य दिलेलं आहे, आपली दिशा निश्चित केलेली आहे आणि त्या पाऊलखुणा आम्ही समजून घेतल्या पाहिजे. आम्ही काय करतो? धर्म, धम्म यामध्येही गल्लत करतो. रिपब्लिकन म्हणजे राजकारण वेगळं, धम्मकारण वेगळं. अरे, धम्म म्हणजे संसदीय लोकशाही आणि रिपब्लिकन पार्टी असं म्हणते की संसदीय लोकशाही ही सर्वोत्तम जनकल्याणकारी प्रणाली आहे, यावर आमची निष्ठा आहे. अशा या निष्ठावंतांची ही पार्टी म्हणजे बाबासाहेबांचं आंदोलन जे आहे हे धम्माधिष्ठित आंदोलन आहे, हे संसदीय लोकशाहीचं आंदोलन आहे. या संसदीय लोकशाहीच्या आंदोलनासाठी बाबासाहेबांनी म्हणजे जे काही म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा जे काही काम केलं, रिपब्लिकन भारतामध्ये जे काही काम त्यांनी केलं, या सर्व कामांच्याकडे या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून भीमसैनिक या नात्यानं, नीतिमान लोकशाही समाज या नात्यानं आम्ही त्याकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. मग बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यपूर्व काळातही समकालीन त्यांची जी कोणी चळवळी चालवणारे होते त्यांच्या सर्वांच्यावर बाबासाहेबांचा प्रभाव होता. स्वतंत्र भारतामध्ये, प्रजासत्ताक भारतामध्ये बाबासाहेबांनी सुद्धा जे काही त्यांचं योगदान दिलेलं आहे हे सर्वोत्तम योगदान दिलेलं आहे, अगदी राष्ट्रभक्तीचं योगदान दिलेलं आहे. 1952च्या पहिल्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन ही सत्ताधारी काँग्रेसची समोर प्रमुख विरोधक आहे. 1957च्या निवडणुकीमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशन ही सुद्धा प्रमुख विरोधी पक्ष आहे. म्हणजे नक्कीच आजचा हा विरोधी पक्ष येणाऱ्या काळाचा सत्ताधारी आहे या भावनेतून मग 1957ला जी रिपब्लिकन पार्टीची स्थापना झाली, या रिपब्लिकन पार्टीच्या स्थापनेबरोबरच रिपब्लिकन पार्टीवर सत्ताधारी काँग्रेसच्या माध्यमातून हल्ला झालेला आहे. डॉक्टर रामदासजी आठवले कोणतं काम करतात, काय काम करतात? मुत्सद्दी, त्यांचा जो मुत्सद्दीपणा आहे तो आम्ही कसा निश्चित केला पाहिजे, कसा स्पष्ट केला पाहिजे की ज्या काँग्रेसने 1957ला रिपब्लिकन पार्टीचं नेतृत्व आणि त्या पार्टीचा जनाधार यावर जो त्यांनी हल्ला केला त्याचा बदला घेण्याच्यासाठी, त्या काँग्रेसला नेस्तनाबूत करण्याच्यासाठी ते सातत्यानं वेगवेगळ्या पद्धतीनं जनआंदोलनामध्ये सक्रिय असताना वेगवेगळ्या पद्धतीनं हे त्यांचं काम चालू आहे, ज्याला यश येतं. 2014मध्ये
2014 मध्ये काँग्रेसला केंद्र आणि राज्यामध्ये सत्ता भ्रष्ट करण्याचं काम रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून डॉक्टर रामदासजी आठवले करतात. ही त्यांची मुत्सद्देगिरी आहे. त्याचबरोबर जे लोक बाबासाहेबांचं नाव घेतात आणि असंविधानिक जातीग्रस्त बहुजन संकल्पना घेऊन रिपब्लिकन पार्टीला कमजोर करण्याचे काम करतात, या लोकांना सुद्धा 2014 मध्ये अगदी शून्यावर आणण्याचं काम डॉक्टर रामदासजी आठवले करतात. डॉक्टर रामदासजी आठवले यांनी अतिशय म्हणजे आपलं सर्वस्व झोकून या चळवळीला त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. या योगदानाची योग्य मांडणी करण्याची जिम्मेदारी ही रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांची आहे. त्यांच्या माध्यमातून मग त्यांचं चौफेर लक्ष आहे की रिपब्लिकन भारताला जी संसदीय लोकशाही लागू झालेली आहे, ही संसदीय लोकशाही विश्ववंदनीय बौद्ध भिक्खू संघातून घेतलेली आहे. म्हणजे जे बौद्ध भिक्खू आहेत हे या संसदीय लोकशाहीमध्ये मार्गदर्शक आहेत. आता उद्या येणाऱ्या मुंबईला होऊ घातलेल्या या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेमध्ये फार मोठ्या संख्येने बौद्ध भिक्खू त्या ठिकाणी येणार आहेत. त्या ठिकाणी विचारमंथन होणार आहे. त्या ठिकाणी दृश्य स्वरूपात त्याचा प्रभाव या प्रजासत्ताक भारतावर निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. अशा स्वरूपाचा एक अतिशय दूरदृष्टीचा असा हा कार्यक्रम या ठिकाणी म्हणजे आयोजित केला गेलेला आहे. म्हणून आपण काय केलं पाहिजे की बाबासाहेबांच्या माध्यमातून जे काही दिशा स्पष्ट झालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही कोणत्या कोणत्या दिनांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यामध्ये प्रामुख्याने संविधान दिन, गणतंत्र दिन, रिपब्लिकन राजकारण निर्धार दिन, आरपीआय स्थापना निर्णय दिन, नीतिमान लोकशाही समाज राष्ट्रार्पण दिन, आरपीआय वर्धापन दिन, हे जे दिवस आहेत याचं विश्लेषण रिपब्लिकन पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आम्ही काय करतोय, नाव बाबासाहेबांचं, पार्टी बाबासाहेबांची आणि त्याच्यावर प्रदूषण जातीग्रस्त बहुजनवाद्यांचं, यावर आम्ही बारकाईने विचार केला पाहिजे. आणि डॉक्टर रामदासजी आठवले हे ज्या कटाक्षानं ज्या अगदी शुद्ध पद्धतीने बाबासाहेबांची, बुद्धांची, सम्राट अशोकांची चळवळ ते चालू इच्छितात, त्यांच्याकडे आपण बारकाईनं पाहिलं पाहिजे. आणि त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी, त्यांच्यासोबत आपण काम करत असताना त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या कृती कार्यक्रमांच्या मधून ज्या गोष्टी स्पष्टपणे समोर दिसतात त्या गोष्टींना बळ देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. असा हा आजचा दिवस आहे. या ठिकाणी म्हणजे जी दिशा आहे, आम्ही दिशेच्या संदर्भात आम्ही जर म्हणजे आग्रह नाही केला तर फार मोठा गोंधळ होणार आहे. आणि छोट्या मोठ्या टिंगलटवाळ्या, एकमेकांच्यावर कुरघोड्या, अशा स्वरूपाचं एक प्रचलित राजकारण जे चाललेलं आहे, या राजकारणामध्ये आपले बांधव जे रमत आहेत याच्या पलीकडे जाऊन डॉक्टर रामदासजी आठवले यांनी हे जे नियोजन केलेलं आहे या नियोजनामध्ये आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि 14 ऑक्टोबर 1956 आणि त्यानंतर 16 डिसेंबर 1956चा हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम इतका महत्वाचा आहे. नीतिमान लोकशाही समाज म्हणजे भीमनगर मार्गे युनो मध्ये संसदीय लोकशाहीचा प्रभाव निर्माण करून विश्वाला या लोकशाहीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्याची आपली जिम्मेदारी आहे. हा देश हा बुद्धांचा देश आहे. हा देश हा संसदीय लोकशाहीची जननी असलेला देश आहे. हा देश, या देशामधून म्हणजे हा लोकशाहीचा विचार सर्वत्र पसरलेला आहे. अशा स्वरूपाची ही जी काही आमच्या जमेची बाजू आहे, आमचा मान सन्मान प्रतिष्ठा वाढवणारी जी बाब आहे, ही बाब डॉक्टर रामदासजी आठवले यांच्या कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून ही या ठिकाणी स्पष्ट होते. आपण सर्व कार्यकर्त्यांनी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तन मन धनाने आपण स्वतः त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहून, लाखोच्या संख्येने उपस्थित राहून या प्रजासत्ताक भारतामध्ये जी संविधान निरक्षरता पसरलेली आहे, जी असंविधानिक वर्तनाचा जो गोंधळ सुरू झालेला आहे, जो म्हणजे बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये प्रदूषण पसरवण्याची जी काही म्हणजे चढाओढ लागलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये संविधान निष्ठावंतांची जी काही म्हणजे विचार आहेत, हे विचार
या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेच्या माध्यमातून आम्ही ते सर्वांच्यापर्यंत घेऊन गेलं पाहिजे. धम्म आणि धम्माधिष्ठित राजकारण म्हणजेच संविधानिक राजकारण म्हणजेच संसदीय लोकशाहीचं राजकारण करणारी ही जी रिपब्लिकन पार्टी आहे आणि या रिपब्लिकन पार्टीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर रामदासजी आठवले, हे खरोखर या देशातील ज्या म्हणजे एक फार मोठं हे नेतृत्व आहे आणि या नेतृत्वाच्या माध्यमातून आपण आपली बुद्ध सम्राट अशोक आणि बाबासाहेब यांची ही संविधानिक चळवळ जी आहे ही चळवळ गतिमान करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलं पाहिजे. आणि 16 डिसेंबर 2023 रोजी रेसकोर्स मैदान महालक्ष्मी या ठिकाणी आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद ही यशस्वी करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं असं एक नम्र आवाहन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. सप्रेम जय भीम. जय रिपब्लिकन भारत. जय रिपब्लिकन राष्ट्रवाद.